तर अजूनही नागपूरमध्ये तुफान पाऊस सुरूच आहे आणि अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं बघायला मिळतंय। नागपूरच्या पिंपळा भागामधल्या कलावती नगरमध्ये सुद्धा 15 नागरिक हे पुरामध्ये अडकून पडलेले बघायला मिळाले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। ही दृश्य आपण बघतोय, जवळपास कमरे इतकं पाणी या परिसरामध्ये साचलेलं आहे आणि मुक्या प्राण्यांना सुद्धा या पुराच्या पाण्यामधून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर नागपूरमधली ही मुसळधार पावसाच्या नंतरची परिस्थिती आपण बघतोय। खरं तर गेल्या वर्षी सुद्धा नागपूर मधल्या अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीचं स्वरूप बघायला मिळालं होतं आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय। अनेक भागांमधले नागरिक अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी टेरेसवरती जाणं पसंत केलंय। तळमजल्यावरच्या घरांमध्ये सुद्धा आता पाणी शिरलंय। तर नागपूरकरांसाठी पुढील 24 तास हे कठीण असल्याचं कळतंय आणि येत्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा आता हवामान खात्याने पावसाचा हा रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे हे दृश्य आपण बघतोय, हवामान खात्याने पुन्हा एकदा आज आणि उद्या अशा 2 दिवसांसाठी हा रेड अलर्ट दिलेला आहे। नागपूरमधली सध्याची ही परिस्थिती, अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। इमारतींच्या तळमजल्यावरची जी घरे आहेत त्यामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।